विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेप लावण्यास विरोध। एपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध। एपॉक्स लेप लावण्यावरून मंदिर समितीत आणि मंदिर महासंघात वाद होण्याची शक्यता। रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला। रोहा तालुक्यातील आमडोशी गावात पारंपरिक सोंग काढण्यात आले। जळगावात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य करत साजरी केली होळी। परंपरागत पोशाख परिधान करून ढोलाच्या तालावर गाणे म्हणत पारंपरिक नृत्य। जळगाव जिल्ह्यातील मंगल कार्यालयांमधून चोरट्यांनी लांबवलेली रोकड आणि मुद्देमाल जप्त। 13 लाखाच्या दागिन्यांसह 3 लाखांची रोकड हस्तगत। चोरटे मात्र फरार। मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली। जळगावच्या नशिराबादमध्ये झोपलेल्या मजुरांना डंपरनं चिरडलं होतं। नंदुरबारच्या विखरण गावातील अनेक कामांचं भूमिपूजन। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत विकास कामांचं भूमिपूजन। ठाणे मनपाच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिका धुळखात। लाखो रुपये खर्च करून दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या गेल्या। वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दुचाकी रुग्णवाहिकांची खरेदी। राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय। कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून मसुदा जाहीर। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य धक्के। शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश्य धक्के जाणवले। भूकंप सदृश्य धक्क्यांवेळी मोठा आवाज झाल्याची मागण्यासाठी एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार। प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प केला जाणार। हिंगोलीत 2 गटात किरकोळ वादाचं रूपांतर दगडफेकीत। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमधील घटना। दगडफेकीत काही वाहनांचं नुकसान झाल्याची। कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू। एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना। शिक्षकाचं नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य। संबंधित शिक्षकाविरोधात एरंडोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अंबरनाथ नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग। आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या विडा येथील जावयाची गदर्भवारीची प्रथा स्थगित करण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला। धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाची धिंड काढली जाते। अनेक वर्षांची प्रथा स्थगित। अहिल्यानगरच्या मडी गावातील वाद शमला। मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा, मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच। होळी धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च। अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागात पथसंचलन केलं। खासगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप। पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण। दलापूर जवळील कासगावातील हा प्रकार। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावात मराठा समाजाचा रास्ता रोको। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन। अंबरनाथ पालिकेचा प्रशासक प्रशांत रसाळ यांचा निरोप समारंभ। रसाळ यांनी मानले अंबरनाथकरांचे आभार। पालिकेला नमस्कार करत व्यक्त केली कृतज्ञता। नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या वाढत असल्यानं शहरात वाहतूक सिग्नल लागणार। 58 लाखांचा आराखडा तयार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची मागणी। 2,25,192 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तक मिळणार। वसईत वंचित आघाडीचे महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। आंदोलनात बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग। जळगावात सीबीआयच्या पथकानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला 5,000ची लाच प्रकरणी ताब्यात घेतलं। राकेश रंजन असं सीबीआयनं ताब्यात घेतलेल्या आयकर अधिकाऱ्याचं नाव। धुळे मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवा आंदोलन। ढोल वाजवून होळी पेटवून मनपा कर्मचाऱ्यांचा निषेध। प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। बीड पोलीस विमानानं खोक्याला आणणार महाराष्ट्रात। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका। खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल। खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा। विजय वडेट्टीवारांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा। पोलीस घटनास्थळी दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। धनंजय देशमुखांचे नातेवाईक दादा खिंडकरचा आणखी एक कारनामा उघड। दादा खिंडकरांनी एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। व्हिडिओ व्हायरल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींना
हातवर करायला सांगितलं तर वाल्मिकनं हात जोडले. कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रशांत कोरटकरला दिलासा. प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही, तर पुढील सुनावणी 17 तारखेला. दिंडोशीत मशिदीचा भोंगा मोबाईल टॉवरवर बसवण्यात आल्यानं सोमय्या आक्रमक. 24 तासात अनधिकृत भोंग्यावर कारवाई करा, किरीट सोमय्यांची मागणी. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश. त्यामुळे आरोपीची येरवाडा तुरुंगात रवानगी होणार. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात 31 मार्चपर्यंत कोर्टात चार्ज करण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू. विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा सरकारकडून प्रस्ताव दाखल. पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात केवळ 56% जलसाठा. उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता. नाशिकमध्ये 10,57,752 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी बाकी. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं आवश्यक, अन्यथा रेशनचा पुरवठा बंद होणार. वाशिमच्या भटुमरा गावात जिल्हाधिकाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ. या प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांकडून 2000 जलतारा शोषखड्डे घेण्याचा निर्धार. रायगडच्या रोहा तहसील कार्यालयासमोर 26 गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन. जोपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, महिलांची भूमिका. नंदुरबार जिल्ह्यातील 32,299 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. शासनानं लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची अपेक्षा. नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार. 19 तारखेला प्रारूप, तर 26 तारखेला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार. नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांचा रब्बीतील ज्वारी मका पिकात धुमाकूळ. शेतकऱ्यांकडून कुंपण बांधून पिकांचं संरक्षण. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या. समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका. पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी. फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. यवतमाळच्या लोहारामध्ये हत्या प्रकरणातून 2 आरोपींना 24 तासात अटक. एमआयडीसी परिसरात चोरी, लुटमार आणि हत्या अशा 3 गुन्ह्यांची उकल. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी शोध घेण्यात यश.